शिर्डी शहरात पहिल्यांदा 24 ते 26 मार्च रोजी भव्य भारत श्री शरीर सौष्ठव स्पर्धा सिल्वर ओक लॉन्स येथे आयोजित करण्यात आल्या असून या स्पर्धेसाठी 28 राज्यातून 500 नामांकित बॉडी बिल्डर व 65 महिला स्पर्धक व 200 पदाधिकारी सहभागी होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राहता तालुक्यातील अध्यक्ष संदीप सोनवणे, सरचिटणीस डॉक्टर संजय मोरे यांनी दिली। संदीप सोनवणे म्हणाले की या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, डॉक्टर सुजय विखे पाटील, आमदार आशुतोष काळे, अध्यक्ष संजय जोशी आदींसह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत। शरीर सौष्ठव स्पर्धा खेळासाठी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय व जागतिक स्पर्धांचा आयोजन हा भारतीय खेळाडूच्या गुणांना वाव मिळाला पाहिजे हा मुख्य हेतू आहे। ही राज्य संघटना राज्यस्तरीय क्रीडा व खेळाच्या खेळाडूंच्या विकासासाठी कार्यरत असणारी संघटना आहे। ग्रामीण भागापर्यंत प्रचार प्रसार करण्यासाठी ही स्पर्धा शिर्डी येथे आयोजित करण्यात आली आहे। यावेळी सुनील सोनवणे, फगेरा लोढा, संजय गव्हाणे, प्रदीप बनसोडे आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते। शिर्डी इथं साईबाबांच्या नगरीत एवढी चांगली मोठी स्पर्धा घेण्याची संधी दिलेली आहे आणि त्यासाठी मी एकटा आयोजक नसून माझ्या संघ भरपूर आपले संजय गावाणे पाटील आहे, पप्पूभाई बनसोडे आहे, लोकेश आहे, आपले नाना कदमचे चिरंजीव आहे, परत आपले महेश बसविते यांचा आपल्याला खंबीर आधार असतो दरवेळा। असे बरेच जण आहेत। आपण यातल्या यात राहता संगमनेर, श्रामपूर, रावरी, कोपरगाव सगळ्या जिमवाल्यांना सुद्धा याच्यात आयोजक म्हणून घेत आहे। त्यात मी एकटा आयोजक नाही, आम्ही सगळे आयोजक आहेत। त्या दृष्टीने आपण सुद्धा सर्व पत्रकारांनी ह्या कार्यक्रमाला हातभार लावून हा कार्यक्रम चांगल्या रीतीने जसं शिर्डीचं नाव पूर्ण भारतात गाजल असा प्रयत्न करून आपण सगळं ही स्पर्धा आपली सगळ्यांची असं मी सगळ्यांना विनंती करतो। आणि ही स्पर्धा आहे 24ला फक्त या अंतर्गत आमचं वजन उंची आहे, 25 पासून छोट्या छोट्या ग्रुपमधले स्पर्धा आहे, 26ला ही मोठ्या प्रमाणात मोठी जी आहे 29 राज्यामधून जे मोठमोठ्या प्रमाणातले बॉडी बिल्डर येणार आहे त्यांची स्पर्धा आहे। या स्पर्धेच्या शेवटी आपण आपला प्रयत्न चालेल माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांनी यासाठी कार्यक्रमाला यावा, पण अधिवेशनच्या याच्यावरती अवलंबून आहे। अधिवेशन जर संपलं तर ते नक्कीच आपल्याला कार्यक्रमाला येऊन आपलं सगळ्यांचं म्हणजे आपल्याला सगळ्यांना मदत करतील ते। आणि दुसरे माननीय राधाकृष्ण विखे पाटील तर त्यांचा बी प्रयत्न चालू आहे आपला, ते बी येते अधिवेशन संपले तर आशुतोष दादा काळे तिथं आहेच कार्यक्रमाला, त्यांचं आपल्याला वेळोवेळी खूप सहकार्य राहतं आशुतोष दादांचं। तर आपल्या सगळ्यांचं सहकार्य राहावं आणि मी जास्तीत जास्त शिर्डीकरांना और शिर्डीच्या आसपास सगळ्या लोकांना की ह्या कार्यक्रमात सहभागी व्हावा, परत प्रेक्षकांनी ही पाहणे। आज या ठिकाणी इंडियन बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस फेडरेशन व राष्ट्रवादी काँग्रेस नाता तालुका अध्यक्ष संदीपजी सोनवणे यांच्या पुढाकाराने 65वी राष्ट्रीय भारतश्री स्पर्धा, त्यासोबतच राष्ट्रीय ज्युनियर मास्टर फिजिकल चॅलेंज ह्या सुद्धा स्पर्धा 3 दिवस शिर्डी येथे 24, 25, 26 मार्च 2025 रोजी आयोजित केलेल्या आहेत। या स्पर्धा अतिशय मोठ्या प्रमाणात आणि अतिशय खर्चिक अशा जरी असल्या परंतु त्याचा सर्व जबाबदारी आपल्या शिर्डीचे तरुण युवा उद्योजक आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष संदीपजी सोनवणे यांनी घेतलेली आहे। मागील वर्षी देखील आपण या ठिकाणी शिर्डी या ठिकाणी आपण या स्पर्धा घेतल्या होत्या, परंतु त्यावेळेला ज्युनियर भारतश्री ज्या 23 वर्ष वयोगटातल्या असल्या मुला मुलींच्या असतात त्या नव्हत्या, परंतु त्या देखील आपण या ठिकाणी शिर्डीमध्ये घेतलेल्या आहेत। खऱ्या अर्थाने जवळजवळ 29 उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी किशोर पाटणी, शिर्डी। सस्नेह निमंत्रण विश्वप्रसिद्ध साईनगरी येथे प्रथमच भगवान महावीर जनकल्याणक महोत्सव निमित्त महावीर गाथा मराठी भाषेमध्ये गुरुवार दिनांक 3 एप्रिल ते गुरुवार दिनांक 10 एप्रिल 2025 रोजी दररोज रात्री 8 ते 10 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे। तरी सर्व भाविकांनी या संधीचा लाभ घ्यावा। या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य, पालकमंत्री अहिल्यानगर, मार्गदर्शक नामदार सौ शालिनताई विखे पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा अहिल्यानगर, उद्घाटक माननीय डॉक्टर सुजय विखे पाटील, माजी लोकसभा सदस्य अहिल्यानगर, प्रस्तुतकर्ता अर्हम विद्या प्रणेता परमपूज्य श्री प्रवीण ऋषीजी मसा। कार्यक्रम स्थळ
डॉक्टर एकनाथ कोणकर पाटील क्रिकेट मैदान, ओम साईनगर, हॉटेल गणपती पॅलेस चौक, शिर्डी। आयोजक सकल जैन समाज शिर्डी, शिर्डी ग्रामस्थ व पंचक्रोशी।